नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला उन्हाळी तीळ लागवड याच्यावर माहिती द्यायची। भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले की तीळ किती दिवसात निघून जाईल आणि कोणती व्हरायटी लावावी, कोणती जात लावावी, असे खूप काही मेसेज आले। आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला तीळ लागवड याच्यावर टोटल हवामान कसं असलं पाहिजे, जमीन कशी असली पाहिजे, त्यानंतर कोणती जात लावावी, एकरी किती बियाणे पडेल, त्यानंतर आपल्याला कोणती फवारणी करावी लागेल, हे पूर्ण आपल्याला या व्हिडिओमधून बघत चालायचे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला तीळ पेरणी कधी करावी हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर उन्हाळी पेरणी ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत 15 तारखेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे। त्याच्या पुढे जर आपण घेत गेलो तर मान्सून मध्ये आपला तीळ येण्याची शक्यता असते। आता हे असं का, तर आपलं 15 फेब्रुवारी पर्यंत जर आपली पेरणी झाली नसेल तर आपण जर पुढे गेलो असेल किंवा 20 तारखेला किंवा ह्याला मान्सून येईल, मान्सून आल्यानंतर काय होईल, ढगाळ वातावरण राहील, तुमचं तीळ जे आहे ते काळं पडेल, त्यानंतर पाऊस येण्याची शक्यता असेल, अवकाळी पाऊस आहे, खूप काही कारणं त्याच्यामध्ये लागू होतात। आपलं पीक हे किती दिवसात निघतंय ह्या उद्देशानं आपण कधी लागवड करावं हे इथपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आहे तीळ किती दिवसात निघून जाईल, आता हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आपलं तीळ जे आहे ते 85 ते 90 दिवसामध्ये निघून जाईल, आपलं लागलं जाईल, तिळाची पलटी देखील होऊन जाईल। उभे तीळ ठेवून आपल्याला ते त्या ठिकाणी उभं पलटी करून असं हाणून घ्यायचे। जे आपण जे पिंडी बांधलेली आहे त्याला उभं चवळ्यावर असं हाणलं, तुमची रास झाली, व्यवस्थित रास होऊन जाईल। उभं तीळ ठेवायचं, सगळे तिळाचे तोंड उघडे होऊन वाळलं पाहिजे व्यवस्थित, त्यावेळेस उभं हाणून आपली रास करून घ्यायची, एकदम चांगला आहे। त्यानंतर आहे एकरी किती किलो तीळ करेल, तर तिळाची लागवड करताना आपण लक्षात ठेवायचं 2 ते 2.5 किलो एकरी बियाणे लागते त्या ठिकाणी। तर त्याच्यासोबत तुम्ही जास्त भारी खत न घेता साधारण खत म्हणजे सुपर वगैरे असणारं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मिक्स करायचे, म्हणजे व्यवस्थित बियाणं पडल। नाहीतर तुम्ही वाळू मिक्स करू शकता, त्यानंतर तुम्ही कुजलेलं एकदम चांगलं प्रकारचं शेणखत जरी असेल ते वापरू शकता। नाही साधारण काही अचानक पेरणी वेळेस जर काही तुम्हाला गवसलं जरी नसेल, खत नसेल अवेलेबल किंवा वाळू त्या ठिकाणी नसेल, तर आपल्याला त्या ठिकाणी माती तेवढ्याच प्रमाणात घेऊन व्यवस्थित त्याचं बियाणं आपल्याला एकरी 2 किलो ते 2.5 किलो बियाणं पडावं असं त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगून व्यवस्थित त्याची पेरणी करून घ्यावी। चला आता दुसरा मुद्दा बघायचे, तीळ लागवडीसाठी जमीन कशी असावी। तर जमीन आपल्याला कशी असली पाहिजे, जमीन एकदम सपाट जमीन, त्यानंतर हलकी मध्यम भारी जमीन जमते, त्यानंतर भारी जमीन जमते, पण चांगलं पाणी आपल्याला तिथं अवेलेबल असलं पाहिजे। ज्या हलक्या जमिनीवर आपल्याला 5 पाणी लागत असतील तर ह्या ठिकाणी आपल्याला 3 पाणी लागतात, परंतु भारी जमिनीमध्ये तुमची गरमी असते, गरमी निघणं हीट प्रमाण असतं, त्यामुळं जमिनीला आपल्याला चांगलं ओलावा होईपर्यंत आपल्याला ते भिजवावं लागेल। कारण वातावरण उन्हाळ्याचा दिवस आहे, त्याच्यामध्ये ऊन पडल्यानंतर त्याची गरमीनं वाफणं सगळं बाहेर निघून जातं, त्यासाठी आपल्याला जमिनीला भरपूर पाणी असलं पाहिजे। जर तुमच्याकडे पाणी भरपूर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भारी जमिनीत लागवड केलं देखील चालेल। तर त्याचा pH 5.5 ते 6.7 असेल तरी लागू होईल, उत्तम होईल। चला, पेरणी करते वेळेस आपल्याला किती खोलीपर्यंत त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगायचे, तर आपल्याला 1.5
ते 2.5 या हिशोबामध्ये आपली पेरणीची खोली गेली पाहिजे आणि 3 बोटापर्यंतच्या वरी आपली जमीन पेरणी झाली पाहिजे. तुम्ही 2 बोट अशी पडली पाहिजे, बस. त्याच्यावर काही गरज नाही. दीड 2 बोट ह्या प्रमाण असलं तरी चालेल. ओके, चला तिळासाठी खत व्यवस्था आपण कोणतं बघायचं आपल्याला. तर आपल्याला तीळ फारशी खताची गरज भासत नाही. मी तुम्हाला पहिल्या सुरू सांगितलं, जेव्हा पेरते वेळेस आपल्याला जर सुपर वगैरे असं तरी बास झालं, आपल्याला काही गरज नाही. आणि जर खराब जमीन असेल, लयच हलकी जमीन असेल, लयच लालवट असेल, ती म्हणजे आपली जिथं ज्या करून शेंगा येतात त्या ठिकाणी जर आपण विचार केलो तर आपल्याला त्या ठिकाणी 15 जरी घेतलो आपण तरी बास झालं. काही गरज नाही जास्त करून खताची. विनाकारण पैसे घालण्यात काही मजा नाही. त्याला तर हवामान आपल्याला कसं असलं पाहिजे, 21 ते 26 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आपल्याला अवेलेबल असलं तरी आपलं तिळाला सुटेबल असणार आहे आणि चांगलं तीळ देखील उत्पन्नात भर पडत. जमीन सांगितलेलीच आहे तुम्हाला. त्यानंतर बियाणे व पेरणी फेब्रुवारीच्या 15 आठवड्यापर्यंत 100% करून घ्यायचे. आणि हेक्टरी जर विचार केलं तर 4 किलो बियाणं पडायसारखं आपल्याला असलं पाहिजे. बीज प्रक्रिया 1 ग्राम कार्बोहायड्रेट तसेच 4 ग्राम ट्रायकोडर्मा 1 किलोला आपल्याला त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट करून घ्यायचे. जर तुम्हाला सीड ट्रीटमेंट अवेलेबल असेल तर 1 किलो कार्बोहायड्रेट 4 किलो ट्रायकोडर्मा 1 किलोला त्याचं प्रमाण आहे ते वापरून एकदम व्यवस्थित मिक्स करून त्याची फवारणी करून घ्यायची. सुधारित जातीमध्ये आज जर आपण विचार केला, महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी, तर AKT 101 ANT 11 ह्या जाती आहेत. हे जाती 85-90 दिवसामधून निघणाऱ्या जाती आहेत. दाण्याचा रंग जर पांढरा असेल त्यासाठी आपल्याला तेलाचे प्रमाण त्या ठिकाणी 48 ते 49 असतो. AKT 101 ही जात जी आहे ती पांढरी जात आहे, पांढरा शेड दिसतंय. जसं आपण जून जुलैला जशी पेरणी करतो आपलं बियाणं पांढरं जरी असेल तर आपल्याला उत्पन्न देताना तुमचं तीळ हे काळे डागेल असल्यासारखं दिसतं, काळ्या दिसतं. असं एकदम प्लेन पांढरं दिसत नाही. जसं की तुम्हाला तीळ हे उन्हाळी तीळ पांढरं शिपट दिसणारं एकदम व्यवस्थित भाव येणारा जर असेल तर उन्हाळी तीळ आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर उत्पन्नाचा विचार केला तर हेक्टरी 8 क्विंटल त्या ठिकाणी आपल्याला बियाणं भेटते. आता रोगाचा विचार केला तर मावा आहे, तुडतुडा आहे, पाने खाणारी आळी आहे व गंधमाशी आहे. तर किनॉलफॉस 25 cc आणि कार्बोहायड्रेट किनॉलफॉस 25 cc मधलं 50 ml वापरायचे त्या ठिकाणी आपल्याला. आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड त्या ठिकाणी आपल्याला 12 ग्राम वापरायचे. आणि डायथेनियम 45 असणारं त्या ठिकाणी आपल्याला 30 ग्राम वापरायचे टाकीला आणि त्याची व्यवस्थित फवारणी करून घ्यायची. त्याच्या व्यतिरिक्त कोणता रोग येत नाही, कोणती आळी येत नाही. एकदम परवडणारं पीक आहे. शेतकऱ्याला थोडंसं पाणी असेल तर थोडंसं लावून करा. आपल्या ह्याच्यावर व्हिडिओवर शेतकऱ्यांनी 12 क्विंटल तीळ काढलेला आहे. म्हणजेच तुम्हाला 80 दिवसामध्ये कमीत कमी 1,20,000 उत्पन्न होणारं हे तिळाचं पीक आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका. माझा मोबाईल नंबर आहे 86 68 78 82 06. धन्यवाद.